ओके. आता पुढचा जो आहे ऍसिबिलिटी नावाचा ग्रुप, याचा आपल्यासाठी यूज नाहीये. ओके. त्यानंतर लँग्वेज नावाचा ग्रुप. आता बघा हे जे डॉक्युमेंट आहे, आता आपल्याला समजा या ठिकाणी मला ट्रान्सलेशन करायचंय, आहे की नाही. आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण काही ठिकाणी बघतो की वर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असेल आणि त्याचं ट्रान्सलेशन आपण मराठीत खाली करू शकतो. मग आता समजा मला हे डॉक्युमेंट जे आहे माझं, या डॉक्युमेंटचं मला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचंय किंवा अदरवाईज इतर लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही त्याला ट्रान्सलेट करू शकतात. बघा मग मी काय केलं, या ठिकाणी पॅरेग्राफ आपण सिलेक्ट करून घेऊया. जेवढा डॉक्युमेंट तुम्हाला करायचं असेल या ठिकाणी इथं तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकतात. ओके. आणि त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही या ठिकाणी करू शकतात. बघा मी आता फर्स्ट पॅराग्राफ फक्त सिलेक्ट केलेला आहे आणि इथे म्हटलं ट्रान्सलेशन वरती आले, ट्रान्सलेट म्हटलं तर त्याच्यामध्ये तो दोन ऑप्शन्स आपल्याला दाखवतोय, ट्रान्सलेट सिलेक्शन आणि ट्रान्सलेट डॉक्युमेंट. आता फर्स्ट कमांड म्हणजे काय की ट्रान्सलेट सिलेक्शन, म्हणजे जेवढं तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे फक्त तेवढंच डॉक्युमेंट तुम्ही ट्रान्सलेट करू शकतात. आणि संपूर्ण डॉक्युमेंट जर का तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर खालच्या कमांडचा तुम्ही यूज करू शकतात. ट्रान्सलेट डॉक्युमेंट वरून तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे त्याला सिलेक्शनची गरज नाही. ओके. मग ट्रान्सलेट सिलेक्शन वर मी क्लिक केलं आणि इथे त्यासाठी एक मिनिट नेट असणे गरजेचं आहे. ही जी कमांड आहे आणि रीड अलाउड, त्या दोन कमांडसाठी तुम्हाला या ठिकाणी नेटची आवश्यकता असेल. जर का तुमचं नेट असेल अवेलेबल तरच या ठिकाणी तुम्ही ट्रान्सलेशनचा यूज करू शकतात. आता एक मिनिट मला नेट माझं सुरू करू द्या. ओके. आता बघा या ठिकाणी माझं नेट आलेलं आहे. बघा मला आता फर्स्ट पॅराग्राफ हा ट्रान्सलेट करायचा आहे, म्हणून मी काय केलं की संपूर्ण पॅराग्राफ आधी सिलेक्ट केला. तेव्हा झाला होता बरोबर. नाही रे, डबल क्लिक केला की लगेच होऊन जातो संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट. ओके. बघा मी पॅराग्राफ सिलेक्ट केलाय. आता इथे ट्रान्सलेट वरती आली, ट्रान्सलेट सिलेक्शन म्हटलं आणि बघा आहे की नाही. आता वर जो आहे त्याने इंग्लिश मध्ये दिलेला आहे. वर का नाही जाते रे बाबा, हे रिट्राय. बघा इथे फ्रॉम इंग्लिश म्हणजे काय की आपण कुठून घेतलेला आहे, इंग्लिश मधला पॅराग्राफ घेतला आहे. आणि टू, आता टू च्या ठिकाणी आपल्याला इथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे की आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन कशात करायचंय. बघा या एरो वरती क्लिक केल्यानंतर इथे सगळ्या प्रकारच्या लँग्वेज तो आपल्याला इथं दाखवणार आणि याच्यातून आपण लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला जी हवी असेल ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकतात. बघा आता हिंदीमध्ये म्हटलं तर इथं हिंदी लँग्वेज पण आहे. हिंदीमध्ये मी क्लिक केलं तर बघा हिंदीमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते ट्रान्सलेट झालेलं आहे. मग आता हे तिथे घ्यायचं कसं, बघा या ठिकाणी मी म्हटलं फक्त इन्सर्ट, तर जसं मी इन्सर्ट करणार ते संपूर्ण सिलेक्टेड पॅराग्राफ जो आहे तो हिंदीमध्ये ट्रान्सलेट होणार किंवा तुम्ही जी लँग्वेज घेतलेली असेल त्या लँग्वेज मध्ये तो काय होणार इथं ट्रान्सलेट होणार. तेवढाच. संपूर्ण डॉक्युमेंट करायचं असेल तर तुम्ही इथेही नाही, सिलेक्शनची गरज नाही त्याला. फक्त डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण डायरेक्ट डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट डायरेक्ट हे करू शकतात, लँग्वेज चेंज करू शकतात, ट्रान्सफर करू शकतात, सॉरी ट्रान्सलेट. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रान्सलेशनचा तुम्ही यूज करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला नेट आवश्यक आहे. जर का तुमच्या कम्प्युटरला नेट अवेलेबल असेल तरच तुम्ही ट्रान्सलेटचा यूज करू शकतात. आलं लक्षात. रीड अलाउड साठी ट्रान्सलेशन सॉरी नेटची गरज नाही. ओके. बघा आता पुढची जी आहे कमांड लँग्वेज, तर लँग्वेज काय की याच्यामध्ये आपण आपल्याला हवी ती लँग्वेज या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही ट्रान्सलेट टाईप करायचंय, मराठीमध्ये टाईप करायचंय, तर तुम्ही इथे लँग्वेज जी आहे ती सेट करू शकता जी हवी असेल ती. त्यासाठी सुद्धा तुम्हाला नेटची गरज पडणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने लँग्वेज नावाचा ग्रुप जो आहे तो आपला इथं कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर बघा
पुढची कमेंट नावाची ग्रुप. कमेंट नावाचा जो ग्रुप आहे तो आपल्याला इथं शिकायचा आहे. त्याआधी थांबा, पुन्हा एक वेळा मी हे जे आपण चेंज केलेला होता पॅराग्राफ तो पुन्हा आपण या ठिकाणी इंग्लिश मध्ये त्याला ट्रान्सलेट करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, नाहीतर तुमचं जमलिंग होऊन जाणार आहे की नाही. ओके, बघा आता कमेंट नावाचा ग्रुप आपल्याला शिकायचा आहे. कमेंट मध्ये इथं न्यू कमेंट. आता कमेंटचा यूज काय असतो हे आपण इन्सर्ट मेनू मध्ये आपण शिकलोय. बघा इन्सर्ट मेनू मध्ये इथे कमेंट नावाचा एक स्पेशल ग्रुप आहे. तीच कमांड या ठिकाणी त्यांनी रिव्ह्यू मध्ये दिलेली आहे. त्याच कमांडचा यूज आपण इथूनही करू शकतो. आता कमेंट म्हणजे काय की बघा, जसं आता एखाद्या शब्दाविषयी आपण फुटनोट बघितली होती की नाही, तसं आपण इथं एखाद्या शब्दाविषयी जर का तुम्हाला माहिती लिहून ठेवायची असेल तर ती आपण कमेंटच्या द्वारे इथं दाखवू शकतो. आता बघा, मला रेकॉर्ड शब्द जो आहे याला कमेंट लावायची आहे. मग मी काय केलं, या ठिकाणी कर्सर तिथे आणला आणि या ठिकाणी न्यू कमेंट वरती मी क्लिक केलं. इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याने दाखवलंय. बघा आता इथं तो आधी आपलं नाव दाखवणार, बरोबर. त्या ठिकाणी म्हणजे ही कमेंट कोण देत आहे, समजा तुम्हाला इथं नाव चेंज करायचं असेल, पण नाही ते होणार नाही, सॉरी. बघा आता इथं त्याविषयी आपण काही कमेंट लिहून ठेवू शकतो. ते तुझा पीसी ना, म्हणून ते तुझं नाव दाखवतोय तिथं. बंद करून बघा अशा पद्धतीने मी त्या शब्दाविषयी काही माहिती या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे, बरोबर. मग आता ती तुम्हाला कशी दिसणार बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ती कमेंट या ठिकाणी राईट साईडला बघायला मिळणार. एका बॉक्स मध्ये ती आपल्याला इथे कमेंट दिसते, बरोबर. अशा ज्या ज्या शब्दांना हव्या त्या शब्दांना तुम्ही इथे कमेंट लावून ठेवू शकतात, बरोबर. मग याचा यूज काय आहे की ज्या वेळेला तुम्ही इथे डॉक्युमेंट वाचत असणार त्यावेळेला तो काय करणार, इथे आपल्याला ती कमेंट जी आहे ती इथं दाखवणार. जेव्हाही हवी त्यावेळेला तुम्ही इथं त्याची कमेंट जी आहे ती बघू शकतात. आता ती मला कमेंट बघायची आहे, मी या ठिकाणी म्हटलं शो कमेंट. शो कमेंट काढून टाकलं तर ती कमेंट दिसते का, नाही, एका सिम्बॉल मध्ये आपल्याला फक्त दिसते. म्हणजे अशाने काय होणार की ज्या वेळेला आपण डॉक्युमेंट प्रिंट करणार आपल्याला ती कमेंट त्या डॉक्युमेंट मध्ये दिसणार नाही, फक्त त्याचा सिम्बॉल आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. पण आपल्याला जर का बघायची असेल तर शो कमेंट ही कमांड मी पुन्हा ऑन केल्यानंतर बघा ती कमेंट जी आहे ती आपल्याला इथं बघायला मिळणार. हे बघा, ज्या वेळेला त्याच्यावर कर्सर येणार कोणत्या शब्दाला कमेंट आपण लावलेली आहे इथे तो काय करतोय आपल्याला दाखवतो आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने ज्या ज्या शब्दांना तुम्हाला कमेंट लावायची असेल तुम्ही लावून ठेवू शकतात. त्यानंतर लावलेली कमेंट समजा 4-5 शब्दांना तुम्ही लावलेली असेल, जास्त कमेंट तुम्ही लावलेल्या असतील तर इथं नेक्स्ट आणि प्रिव्हियसचा तुम्ही यूज करू शकतात. म्हणजे एका कमेंट वरून दुसऱ्या कमेंट वर जाण्यासाठी नेक्स्ट आणि प्रिव्हियसचा यूज तुम्हाला इथं करता येईल. त्यानंतर डिलीट काय
की आपण जेवढ्या कमेंट लावलेल्या आहेत डॉक्युमेंट मध्ये त्याच्यातल्या तुम्हाला जी डिलीट करायची असेल सिलेक्ट करून तुम्ही त्या शब्दाला सिलेक्ट करून त्याची फक्त कमेंट डिलीट करू शकतात. म्हणजे शब्द डिलीट होणार नाही. डिलीट ऑल कमेंट्स इन डॉक्युमेंट म्हणजे काय की तुम्ही डॉक्युमेंट मध्ये जेवढ्याही सगळ्या कमेंट लावलेल्या असतील संपूर्ण कमेंट या ठिकाणी तुम्ही या कमांडने डिलीट करू शकतात. आलं लक्षात? बघा मी आता इथं त्याची कमेंट जी आहे ती इथं काढून टाकलेली आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही कमेंटचा यूज करू शकता. या ठिकाणी कमेंट नावाचा ग्रुप जो आहे तो आपला संपूर्ण कंप्लीट झालेला आहे.